इच्छा नसणे या सगळ्या गोष्टींशी स्त्रीचा काही संबंधच नाही. म्हणून तर ती कार्यान्वयी मंत्री आणि शयनेशू रंभा असते. नवऱ्याला त्याच्या इच्छेनुसार बायकोकडून प्रणय सुख हवं असतं, पण जर ते नाही मिळालं तर मग अशी कशी बायको आहेस तू? नवऱ्याला जे सुख हवंय तेही नाही देऊ शकत. पत्नी धर्म आम्हाला निभावताच येत नाही, हो ना? स्त्रीच्या शरीरापासून ते तिच्या अंतर्वस्त्रांपर्यंत सर्व झाकलेलाच असावा लागता ना. अगं, ती ब्रा अशी उघड्यावरच का टाकली? टॉवेलने झाकती आधी. ही अशी शिकवण वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला तिच्या आईकडनं का दिली जाते? रात्री उशिरापर्यंत बॉयफ्रेंड सोबत फिरणार, रेप नाही होणार, एवढा छोटा ड्रेस घालणार, बलात्कार नाही होणार, दारू सिगरेट सगळं पिते म्हटल्यावर तुम्ही तर मला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलंच असणार नाही का? आम्हा स्त्रियांना स्वातंत्र्य नसतं? तुम्ही तर आम्हाला स्वैराचारीच ठरवलंय, हो ना? सॅनिटरी नॅपकिन कडे पाहून लाज वाटते ना तुम्हाला? अहो, एवढीच जर तुम्हाला लाज वाटत असती तर आमच्यावर एवढे अन्याय झाले असते? आम्हाला आमच्या गरजेची वस्तू सुद्धा ही अशी कागदात गुंडाळून न्यावी लागते. मुळात आम्हाला कसली गरजच नाहीये, हो ना? दिवस रात्र काम करत असताना ऐकू येणारा संवाद, बाहेर काम करतेस म्हणून घरातल्या सर्व जबाबदाऱ्या विसरायच्या असं नाही. स्त्रीची कर्तव्य जबाबदारी यांची जाणीव करून दिली जाते. मोठी ध्येय, मोठी स्वप्न आम्ही मुलींनी बाळगायचीच नसतात, हो ना? चिमुकल्या मुलीचे खेळणारे पाय, वृद्ध आजीचे थरथरणारे पाय, ते पाहूनही तुमच्यातला राक्षस जागा होतो ना? मग माझे पाय बघूनही तुम्ही तुमचा हेतू साध्य करणारच. आम्ही मुलींनी आमच्या पायावर उभं राहणं तुम्हाला चालणारच नाहीये ना, हो ना? गेलीच ना तुमची ही तिथे नजर? साधी ब्राची बाहेर आलेली स्ट्रीप पाहूनही तुमच्या नसा सळसळतात, हो ना? पहिल्या रात्री अंथरुणात ब्लीडिंग झालंय की नाही झालंय यावरून आजही स्त्रीचे चारित्र्य ठरवले जाते. अरेच्चा, तू अंथरुणात एवढी कम्फर्टेबल कशी? याआधी तुझे किती पुरुषांसोबत संबंध आलेत? स्त्री प्रामाणिक असूच शकत नाही ना? नाहीये मी हे सर्व. माणूसच आहे मी तुमच्यासारखी. फक्त माझ्या शरीरातील काही अंग तुमच्यापेक्षा वेगळी आहेत, बस. आणि म्हणून मी एक स्त्री आहे. बस, आता याहून अधिक आणि वेगळं काही नाही.